ओल्या बोंबलांपासून मी हे असे कुरकुरीत फिंगर्स बनवले जे खायला अत्यंत सुंदर लागतात आणि स्टार्टर्स म्हणून तर अतिशय कमाल ही डिश आहे। तर मी ही ओल्या बोंबलांपासून बनवली आहे। आतमध्ये पण खूप सुंदर असं कमाल टेक्स्चर आहे त्याला आणि बाहेरून तितकंच क्रिस्पी। तर काय करायचं, ओले बोंबील घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे। त्यानंतर मी इथे एका भांड्यामध्ये थोडं पाणी घालते तळाला, त्यावरती जाळी ठेवायची आणि हे बोंबलांची डिश जी आहे ती मी त्यावर ठेवलेली आहे। 10 मिनिटांसाठी हे बोंबील जे आहेत ते शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे 10 मिनिटानंतर पाणी सुटलंय थोडं त्याला, तर ते पाणी गाळून घ्यायचं आणि त्यानंतर जेव्हा आपण सर्व जिन्नस एकत्र करू तेव्हा आपल्याला पाणी लागलं तर ह्याच पाण्याचा आपण वापर करणार आहोत। तर काय करायचं, आता इथे बोंबील शिजवून घेतलेत मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्यातला आतला जो काटा असतो एक छोटासा तो काढून घ्यायचा सुरुवातीला, म्हणजे खाताना तो दाताखाली येत नाही। तर मी ते सर्व काटे जे आहेत बोंबलातले ते काढून घेतले। त्यानंतर आता हा जो बोंबलांचा गर आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे कांदा घालायचा बारीक चिरलेला, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची, फ्रेश कोथिंबीर घालायची चिरलेली, त्यानंतर गरम मसाला घालायचा, लाल तिखट आणि हळद घालायची थोडीशी, त्यानंतर लिंबाचा रस किंवा तुम्ही कोकमाचा रससुद्धा घालू शकता, त्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार आणि नंतर मी बेसन घातलं आहे आणि थोडं कॉर्नफ्लॉवर, ह्याने कुरकुरीतपणा होतो, नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाण्याचा वापर अजिबात सुरुवातीला करायचा नाही, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला त्याच पल्पमध्ये हे मळून घ्यायचे जेणेकरून आपण त्याचे फिंगर्स व्यवस्थित बनवू शकतो। तर इथे मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही, जर पाणी घातलात तर मग पुन्हा पीठ ॲड करावं लागेल आणि मग जास्त बोंबलाची टेस्ट येणार नाही, त्याच्यामुळे शक्यतो त्याच बोंबलाचा जेवढा गर असेल त्यामध्येच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हातावर थोडंसं तेल लावायचं आणि मग हे असे फिंगर्स बनवायचे। तुम्हाला ज्या शेपमध्ये करायचे असतील त्या शेपमध्ये तुम्ही हे करू शकता। तर मी असे फिंगर स्टिक्स बनवले। त्यानंतर रवा घेतला, बारीक रवा, त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ वगैरे घालत नाही आहे कारण हा बारीक रवा आहे, त्याच्यामध्येच हा घोळवून घ्यायचा व्यवस्थित। जे फिंगर स्टिक्स आहेत ते आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। बारीक रवा आहे तो व्यवस्थित कोट होतो, त्यामुळे मी काय ह्याच्यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर पुन्हा केलेला नाही आहे। तर असेच सर्व जे स्टिक्स आहेत ते मी करून घेणार आहे आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवून ठेवणार आहे। ते हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे व्यवस्थित ते स्टिक्स आपले तयार होतात। तर इथे ज्या शेपमध्ये तुम्हाला हवे असतील त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता। जर तुम्हाला असे फिंगर्स नसतील करायचे तर तुम्ही ज्या स्टिक्समध्ये तुम्हाला करायचे असतील ज्या शेपमध्ये त्या शेपमध्ये करा। तर आता इथे मी हे जे पुन्हा अजून एक केला आहे फिंगर स्टिक, तो मी पुन्हा रव्यामध्ये घोळवून घेते आणि अशा पद्धतीने मी बाकीचे सर्वसुद्धा करून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे तेल तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये एक एक करत मी हे फिंगर्स घालून घेते बोंबलाचे। बोंबील फिंगर्स ॲड केल्याच्या नंतर आपल्याला हे ढवळायचं नाही आहे, एखाद मिनिटभर थांबायचं आणि त्यानंतर ते मिक्स करत करत आपल्याला तळून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच आपण ढवळले तर मग ते ब्रेक होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे लगेच आपण ढवळायचे नाही, थोडा वेळ थांबायचा एखाद मिनिटभर आणि मग नंतर आपण ते ढवळत ढवळत छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते छान क्रिस्पी असे तयार होतात। तर इथे बोंबील फिंगर्स बनवून तयार झाले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे स्टार्टर तुम्ही तुमच्या आवडत्या डिपसोबत खा आणि रेसिपी ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।